तर तिच्याबद्दल एक मोठी कहाणी आहे ते मी सांगेल. ज्या व्यक्तीने एक रील सुद्धा बनवली नाही साधी, ती म्हणजे फर्स्ट स्ट्रोक मध्ये ऍक्शन करते सिनेमामध्ये. हे फार मोठी गोष्ट आहे. तर जुईला मी आमंत्रित करतो. त्याचबरोबर एक महत्त्वाची भूमिका आपल्याकडे ज्यांनी केलेली आहे, अंजली उजवणे मॅडम, त्यांना पण मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं. आपल्या चित्रपटामध्ये सगळ्याच गोष्टी चांगल्या आहेत, पण म्युझिक ज्याचा जो आत्मा असतो चित्रपटाचा, तर हे म्युझिक पण फार सुंदर झालेलं आहे. आणि जेव्हा तुमच्या समोर हे म्युझिक येईल तेव्हा तुम्ही खरंच म्हणाल. पोस्टर लॉन्च होते, त्यामुळे टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. 3, 2 and 1. महेश सर, तुम्हाला विचारीन या सोहळ्याबद्दल. आणि मुळात म्हणजे ट्रेलर तुम्ही पाहिलाय, ज्या पद्धतीने ही जिद्द असते 26 नोव्हेंबर सारखा सिनेमा बनवण्याची, त्याबद्दल काय सांगा? आणि खूप छान ऍक्शन घेतलेली आहे. आणि सचिन, तुझं विशेष अभिनंदन. इतकं सुंदर डिरेक्शन तू केलेलं आहे, दिसतं त्याच्यावरून. आणि सर्व कलाकारांनी इतक्या सुंदर भूमिका वटवलेल्या आहेत. आणि जवादे साहेबांचं अभिनंदन. तुम्ही हिम्मत करून सिनेमामध्ये आलेले आहात, तर तुम्हाला यश नक्की मिळणार. बिकॉज नथिंग वेंचर्ड नथिंग गेन्ड, इसमें हिम्मत है वही कर सकता है. याची असते ध्येय अचूक, तोच दिपू शकेल जगा. हा, निलेश दादा सांगू शकतो व्यवस्थित. जेव्हा सिलेक्शन होत होतं माझं, तर एक ऑडिशन नाही, काही नाही. इट वॉज अ ह्यूज एक्सपेरिमेंट. तर त्यांनी असं सांगितलं की एक छोटा सीन आहे, तो तू कर. मी केलेला, थोडंफार प्रिपेअर केलेलं. आणि जसं मी या फॅमिलीचा एक पार्ट झाली, तर सगळ्यांनी मला एकच सांगितलं की तू करू शकते, काय नाही तू करू शकते. आम्ही आहोत तुझ्यासोबत. तर रोमॅन्स असलं तर सचिन दादा सांगायचं तू करू शकतेस. ऍक्शन, सगळ्यांनी मला इतकं छान असं एक मोटिवेशन दिलं आहे ना, की असं वाटत नाही की मी कधीच केलेलं नाही काम. मी एक डॉक्टर आहे, माझं बॅकग्राऊंड फिल्मचा अजिबात नाही आहे, खरं सांगते. हा माझा फर्स्ट फिल्म आहे आणि फर्स्ट ऑन कॅमेरा काहीतरी केलं आहे मी प्रेझेंट. तर हा खूप मोठा एक्सपेरिमेंट प्लस एक ऑब्झर्वेशनमध्ये एक लर्निंग. आणि हाच माझा एक फॅमिली. आणि आता मला कळेल की किती ग्लोरियस वर्ल्ड आहे हा, प्लस किती मेहनतीने सगळं काही ते ग्लोरी दिसते. मला खरं म्हणजे आता तेव्हा माहिती पडलं, तर मी सांगू शकते की आय रिस्पेक्ट ऑल फिल्म्स, all directors, all producers, every single person who works in the industry. I really thank you. आम्हाला आता कळालं की काय व्हॅल्यू आहे एक मूवी बघल्यानंतर, की काय होतं ते चेंजेस जे मनामध्ये होतात. आणि मला वाटते की ही मूवी बघितल्यावर एक छोट्या मुलाला पण कळेल की आपल्याला काय माहिती असायला पाहिजे. तर थँक्यू सो मच. आणि मला हा स्टेज दिला बोलायला, त्याच्यासाठी पण थँक्यू फॉर आस्किंग मी द क्वेश्चन. महेश सर, पोचला पाहिजे आणि तुम्ही त्याची पूर्ण तयारी केलेली आहे मला दिसते आहे. कारण चित्रपट लोकांपर्यंत पोचायला आपल्याला प्रमोशन करावं लागतं. आणि ते प्रमोशनची ही सुरुवात आहे. तेव्हा तुमचे गिरीजी आहेतच बसलेले, कारण त्यांनी माझ्या बऱ्याच चित्रपटांचे प्रीमियर्स हँडल केलेले आहेत. आय नो हिम व्हेरी वेल. किंवा माझी खात्री आहे यू आर इन द राईट हँड्स. आणि तुमचा चित्रपट लोकांपर्यंत पोचेल. आणि एकदा पोचला ना का आवडणारच. तेव्हा सर्वांचं विशेष अभिनंदन, सर्व कलाकारांचं अभिनंदन. आणि विश यू ऑल द बेस्ट. आणि पोस्टर सुद्धा एकदम उत्कृष्ट झालेला आहे. एखाद्या इंग्लिश पिक्चरचा पोस्टर वाटतो मला. ॲक्च्युली आय एम टेलिंग यू, रिअली आय एम फीलिंग इट. थँक्यू. असं वाटते हॉलिवूडची फिल्म युजली येते. थँक्यू सर, थँक्यू. किशोर सर तुम्हाला विचारीन. खूप आवडलं, खूप मजा आली हे गाणं गाताना. पहिलं तर हे फिक्सच नव्हतं की कोण आहे सिंगर म्हणून. पण जेव्हा मला अमर सरांचा कॉल आला की तू सिलेक्टेड आहे फॉर दिस सॉन्ग, तेव्हा तर मला माहिती नव्हतं की, म्हणजे मला तर ॲक्च्युली हार्टबीट माझी खूप फास्ट झाली होती की पहिल्यांदा मूवीमध्ये मी गाणं गाते. आणि खूप इतकं त्यांनी मला मोटिवेट केलं, तू करणार, तुला माहिती आहे, तू करशील, तुला माहिती आहे. तर कुठेतरी असं मला असं वाटलं की हो करू शकते म्हणून. पण खरंच खूप छान वाटलं. मी थँक्स करेन निलेशजींना आणि अमर सरांना, स्पेशली अमर सरांना, कारण त्यांच्यामुळे मला ही अपॉर्च्युनिटी भेटली. आणि थँक्यू सो मच एव्हरीवन. ऑल द बेस्ट फॉर दिस मूवी.
एक महत्त्वाचे टेक्निशियन्स आहेत आपल्याकडे, इम्रान सर, तुम्ही पण आपलं मत 2 मिनिटांमध्ये. हेलो, थैंक यू सर, नीलेश सर, सचिन सर, आपने मेरे पे विश्वास रखा कि मैं कर सकता हूँ. और मैं यही बोलूँगा कि मैं मराठी नहीं हो के बट मुझे फिल्म इतनी प्यारी लगी कि मैंने अपनी जितनी कोशिश कर सकता था मैंने वो करा और उसको अच्छा बनाने की कोशिश किया. वो आप लोग ने ट्रेलर में शायद देख लिए, साउंड डिज़ाइन और मिक्स मैंने किया. और मैं नीलेश सर को एक और इम्पोर्टेंट चीज़ के लिए थैंक यू बोलूँगा कि इसी तरह से अगर हर प्रोड्यूसर, डायरेक्टर टेक्नीशियंस को सम्मानित करेंगे ऐसे तो आगे भी टेक्नीशियंस बहुत अच्छे से काम करेंगे. और हर डिपार्टमेंट को इक्वल जो नीलेश सर ने किया उसके लिए बहुत बहुत शुक्रिया. संगीत जर चांगलं असेल तर आपल्याला खूप उंचावर घेऊन जाईल. तर ते बीजीएम ज्यांनी केलंय आपल्या फिल्मचं, असे स्वप्नील राजेश चौधरी आपल्यासोबत आहेत. त्यांनी बीजीएम सोबत एक ऍक्शन सॉन्ग पण केलं. तर ते इतकं जबरदस्त सॉन्ग आहे ना, जेव्हा तुमच्या समोर येईल तेव्हा कळेल तुम्हाला. मी त्यांना विनंती करतोय की त्यांचं काय मत आहे आजच्या या प्रसंगी. खूप खूप आभार सर्वप्रथम जवाले सर, ओंकार साहेब आणि आपले डायरेक्टर. आणि खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. सॉरी, थोडा नर्वस आहे मी. बट या गाण्यामागे एक छोटीशी स्टोरी आहे, इफ आय मीन टाइम परमिट्स. सर्वप्रथम हे गाणं मूवीमध्ये नव्हतं. सो आमचा जो एक प्रॉपर सिक्वेन्स होता तो खूप मोठा होता, म्हणजे जवळपास एक 8 ते 9 मिनिटाचा मॉन्टाज होता. सो आमचं डिस्कशन असं झालं की एवढं बॅकग्राऊंड पेलवणार नाही, आपल्याला तिथे काहीतरी गाणं पाहिजे. आणि मी मग रिक्वेस्ट केली निलेशजींना की मला लिरिक्स द्या. आणि त्यांनी इतक्या सुपर्ब लिरिक्स दिल्या की त्या सीनला त्यांनी त्या लिरिक्स, कारण की शब्दांचं खूप महत्त्व असतं. म्हणजे तुम्ही म्युझिक कसं असेल ऑफकोर्स इक्वली इम्पॉर्टंट आहे, बट शब्द जसे भारदस्त असतात तर ते ऐकायला पण मजा येते. त्यांनी लिरिक्स दिले. मग मी आणि गौरव आम्ही मिळून म्हटलं चला याच्यावरती काहीतरी करूया. आणि ते असं घडलं ते ॲक्च्युली गाणं. सो आधी नव्हतं बट ते झालं. बट जर तुम्ही बघाल तर तुम्हाला एक फ्रेमसुद्धा कळणार नाही की हे सीनवरती गाणं बनलेलं आहे. कारण की इतकं प्रिसाईज कट टू कट आम्ही बनवलेलं आहे ते की यू विल फील लाईक की हे गाण्यावरती एडिट झालेलं आहे. सो हे एक थोडंसं वेगळं आम्ही काहीतरी याच्यामध्ये केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर दुसरा पार्ट जो बीजीएम जो माझा फेवरेट आहे तो म्हणजे मला सगळं करायला मिळालं याच्यामध्ये. याच्यामध्ये मला रोमॅन्स. ठाणेकर, बरं काय सांगाल, कशा पद्धतीने म्युझिक बनवलं? फिल्मचं म्युझिक मला मिळालं हे मी भाग्य समजतो पहिली गोष्ट. आणि जवाले साहेबांचं फक्त एक स्मिता हास्य असायचं. कुठलाही प्रॉब्लेम झाला काय होऊन जाईल ते स्मिता हास्याला बघून असं वाटतं हा होईल का होईल. आमच्याकडे जेव्हा ही गाणी आली लिहून, निलेश सरांनी गाणी लिहिली, जेव्हा गाणी आली लिहून तर त्याचं कसं म्हणजे नियोजन काय करायचं सगळं आमचं डिस्कशन चालू असताना असं वाटलं नाही की एक गाणं ह्या दिशेला जाईल किंवा आपण कसं घेऊन जाऊ शकतो. ते बनत गेलं. म्हणजे जसं जसं डेमो बनवला तसं गाणं खुलत गेलं. आणि जेव्हा रिदम भरला याच्यात चांगल्या चांगल्या आर्टिस्टनी रिदम वाजवला प्लस म्युझिक केलं ग्रेट, तर तो एकदम ह्यूज घटायला लागला. मग ह्यांची शूटिंगची जबाबदारी वाढली की आपल्याला ग्रँडच्या दाखवायला पाहिजे. कौशलजींनी खूप चांगलं कोरिओग्राफ केलं आणि शेड्यूल बहुत खूप टाईट आणि व्यवस्थित चाललेलं होतं. आणि अनफॉर्च्युनेटली बॅकग्राऊंड मला करायला मिळालं नाही, पण बॅकग्राऊंड पण चांगलं झालेलं आहे. क्रिएटिव्ह डिझाईन्स आर व्हेरी इम्प्रेसिव्ह. आणि आम्ही हिंदी, इंग्लिश आणि जसे महेश सर बोलले, हॉलिवूड, हिंदी, साऊथ या पिक्चरचे जी मार्केटिंग कॅम्पेन्स आहेत त्याला अनुसरून आम्ही काम करतोय. सो द फर्स्ट टीजर विल विथ सिकंदर. त्याच्यानंतर 10 तारखेला जाट येते, सनी देओल त्यासोबत ट्रेलर राहील. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे 1 तारखेला द रेड 2 नावाची पिक्चर आहे अजय देवगनची, त्याच्यासोबत सुद्धा ट्रेलर राहील. सो दिस फिल्म विल नॉट ओनली केटर टू मराठी बट इट विल ऑल्सो केटर टू हिंदी ऑडियन्स. आणि एक मोठा रिलीज प्लॅन आहे. वी हॅव गॉट अमेझिंग प्रोड्युसर्स, अमेझिंग टीम. So the distribution, marketing, and of course the entire promotional plan will be super impressive. Thank you very much. So सगळ्यांचे खूप खूप आभार आहे. सो दादा आता 26 नोव्हेंबर हिप वरून बोललेलं आहे. तर मला असं वाटतं की त्या तळागाळातल्या लोकांपर्यंत या सिनेमाचं जे महत्त्व आहे ते जर पोहोचलं तर ह्या सिनेमाचं जे यशस्वी होण्याचं जे कारण आहे ते मला वाटतं की सगळ्यांना त्या गोष्टीचं समाधान असेल आहे. आणि बाकी सगळे एक्सपर्टाईज इथे सगळे लोक आहेच. त्यामुळे मी एवढंच म्हणेन. आणि चित्रपट अतिशय सुंदर आहे. तुम्ही सगळ्यांनी 9 तारखेला सगळ्यांनी चित्रपट
प्रिसिशन ऑफ अ सर्जन. नाही खरंच. आणि मुख्य म्हणजे ना तुमचं आणखीन एक अभिनंदन म्हणजे 26 नोव्हेंबर काय आहे हे लोकांना कळलं पाहिजे. ते तुम्ही मग कशी म्हणालात, निलेश म्हणाले, तर आय थिंक दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. 26 नोव्हेंबर हा संविधान दिन आहे आपला, आणि तो संविधान दिन 15 ऑगस्ट सारखा साजरा झाला पाहिजे, 26 जानेवारी सारखा साजरा झाला पाहिजे, हे तुम्ही सांगताय. मला पण छान वाटलं का झालं पाहिजे. छान त्यांनी बनवलं, मला खूप प्राऊड वाटतंय, चांगलं वाटतंय. सो नेक्स्ट सिनेमा कुठला डिक्लेअर करून टाका. झाल्यानंतर पाहू आता. अंजली मॅम. येस, अंजली मॅम, तुमचा अनुभव कसा होता या सिनेमावर? मी चित्रपटाबद्दल जास्त काही बोलणार नाही, कारण सगळी स्टोरी सगळ्यांनी मिळून सांगितली. फक्त ग्रुप खूप छान आहे, प्रोड्युसर्स खूप चांगले आहेत. मग मुळात प्रोड्युसर असतात ते चांगले असावेत, मग बाकी सगळं घडतं. डायरेक्टरही छान आहेत. सगळा आमचा क्रूज खूप छान होता. आर्टिस्ट, संहिता आणि 26 नोव्हेंबरबद्दल सर्वांनीच सांगितलेलं आहे. मजा आली काम करताना. आणि आत्ताच त्यांनी डिक्लेअर केले नवीन पिक्चर पाहू आता, आपण लवकरच करूया. बरं, मी म्युझिक डायरेक्टर यांच्याकडे. तर पहिल्या दिवशी जास्त पाहिजे वगैरे, तर रात्री 2ला मी फोन केला सरांना, 1 की 2ला फोन केला. म्हटलं असं असं झालंय आणि उद्या सेटवर आपल्याला हिरोईन पाहिजे, तो सीन आपल्याला करायचा आहे. आणि रात्री 2ला तिला कळलं की मला उद्या शूट करायचं, म्हणजे याच्या आधी काहीच नाही. आणि ते सेटवर जेव्हा येते ना जुई, तर मला वाटतं ॲक्शन सीन होता ना, हां, पहिलं शूट ॲक्शन. विचार करा, तर ते एवढं जातीने तिने ते निभावलंय ना, तर ते तुम्हाला दिसेलच, आणि ते दिसतंय आता. तर त्यासाठी तिचे जेवढे आपण म्हणजे जेवढं तिचं अभिनंदन करायचं आहे तेवढं कमीच आहे. मी फार महत्त्वाची गोष्ट आहे, आपल्या फिल्म, आपलीच नाही कुठलीही फिल्म ही स्क्रीन प्लेवर ठरते. म्हणजे त्याचा स्क्रीन प्ले किती दमदार आहे याच्यावरती फिल्म ठरवल्या जाते की काय आहे त्या फिल्ममध्ये. तर हा स्क्रीन प्ले ज्यांनी उत्तम प्रकारे उतरवलाय ना, तर ते आपल्या चित्रपटाचे स्क्रीन प्ले रायटर संतोष मोरे. मी त्याला बोलवते, संतोष ये. आणि सगळ्यांची टीमवर्कच आहे त्याच्यामध्ये. पण आम्ही काय बोलतोय, ही स्टोरी काय आहे, त्यापेक्षा आमचा चित्रपट तुम्हाला उत्तम रीतीने सांगेल की आम्ही काय बोलतोय. त्यावर मी जास्त काय माझं मत मांडणार नाही. आमचा चित्रपट सगळं काय आमचे मतं सांगतील तुम्हाला. धन्यवाद. थँक्यू. सर्वांचा अगदी मनापासून धन्यवाद. आणि शेवटी एकच सांगेल की आपलं जे जगणं किंवा वागणं जे आहे ते जर संविधानिक जे कर्तृत्व आहे आपले किंवा संविधानिक जबाबदारी आहे ते जाणून जर आपण आपलं जगणं वागणं करायला शिकलो, म्हणजे जगायला वागायला शिकलो, की त्याची एक वेगळी मजा असते सर. संविधानिक अधिकार आणि संविधानिक कर्तव्य जाणून जो माणूस जगतोय ना, तर त्याचं जीवन एक वेगळंच असतं. तर ही जाण प्रत्येक माणसाला या चित्रपटातून व्हावी, आमचा हाच एक शेवटचा उद्देश आहे. त्यासाठीच हा फिल्म आहे. तुम्ही 9 मेला सगळे थिएटरमध्ये जावा आणि ही फिल्म. और नीलेश जी, इनके साथ मैंने काफ़ी वक्त गुजारा इस फिल्म के लिए, घर जैसा काम किया हम लोगों ने. और हमारे अनिल सर ने तो कमाल ही कर दिया. जितना पैसा हमें गाने के लिए चाहिए था उससे डबल उन्होंने खर्चा किया है. इसमें 100 डांसर्स हमने गाने में डांस करवाया है. किसी चीज़ की कमी नहीं की. उन्होंने बोला कि जो चाहिए वो लो, आप गाना देखोगे तो आपको पता चलेगा. और हमारे दोनों म्यूजिक डायरेक्टर ने बहुत अच्छा काम किया. सर ने भी बहुत अच्छा काम किया, बहुत अच्छा डायरेक्शन किया है. जूही मैम के लिए मैं बहुत टेंशन में था, मैंने ऑन सेट उनको डांस सिखाया है. इसका रिहर्सल नहीं हुआ है, आप गाना देखोगे तो आप सरप्राइज होगे. और आप लोग से ये है कि आप लोग प्लीज़ ये फिल्म देखिए. ये 26 नवंबर क्या है, क्या मॅचा राईट हँड आहे, तर राईट हँड आहे सर. तर सरांचे सगळे काळे धंदे मी बघतो. मला असं वाटतं काळा असल्यामुळे मला हा रोल देण्यात आला. तर चित्रपट खूप छान वाटलं नाही कुठल्याच वेळी की हा सिनेमा कोणतरी नवीन प्रोड्युसर करतोय. म्हणजे इतकं प्रोफेशनली सगळं हँडल केलं होतं. आमचे निलेश सर पण होते आणि काहीच प्रॉब्लेम नव्हतं. आणि खूप दिग्गज मंडळी याच्यामध्ये, सयाजी सर होते, पाटकर होते, त्यानंतर गणेश यादव. मोठी फळी आहे ॲक्च्युली, भारत गणेशपुरे. आम्ही एकाच व्हॅनिटीत असायचो जनरली, त्यामुळे खूप मजा यायची आणि खूपच मजा. आणि सिनेमाची गोष्ट तर आता मी सांगत नाही, पण खूपच छान सिनेमा झालेला आहे. आणि माझं छोटंसं कॅरेक्टर आहे याच्यामध्ये,
पण महत्त्वाचं आहे. हां, त्यासाठी मला खास मुंबईवरून बोलून घेतलं होतं नागपूरला आणि मी गेलो होतो आणि गेल्याचं मला समाधान आहे. म्हणजे मी गेलो आणि काम केलं आणि उत्तम माणसं मिळाली, सगळा पूर्ण क्रू आणि सगळं म्हणजे सगळीच सहकलाकार मंडळी, आणि त्याच्यामुळे एक चांगलं काम केल्याचं समाधान आहे. आता पुढे सगळं प्रेक्षकांच्या हातात आहे, पण मी माझ्या अनुभवाप्रमाणे म्हणेन की हा पिक्चर नक्की बघायलाच पाहिजे प्रत्येक भारतीय माणसाने. महाराष्ट्रातल्या माणसांनी तर आवर्जून बघायला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये जे खेड्यापाड्यामध्ये जे काय अजून वंचितांवर आणि गरिबांवर आणि यांच्यावर हाल होतात त्याचं हुबेहूब चित्रण याच्यामध्ये केलेलं आहे, एवढं मी म्हणेन. आणि ते तरी आपल्याला तरी माहिती पाहिजे. आपण जात नाही खेड्यापाड्यात बघायला की बाबा काय घडतंय काय नाही, पण हा सिनेमा ते दाखवून देतो, त्याच्यावर नेमकं बोट ठेवतो. आणि सगळे अधिकार संविधानाने दिलेले असताना सुद्धा अजून वंचितांवर आणि गोरगरिबांवर का इथे एवढे अन्याय अत्याचार होतात. खरंच म्हणजे हे म्हणजे डोळ्यात अंजन घालण्यासारखं आहे. तर प्रत्येकाने हा सिनेमा बघावा आणि अंतर्मुख व्हावं, आणि एन्जॉयमेंट तर आहेच त्याच्यामध्ये, आम्ही सगळे आहोतच. यासोबत सोहळ्यामध्ये एक पात्र तुम्ही विसरलात, माझी धर्मपत्नी. त्यांच्यासाठी स्पेशल वेळ आहे. एक वेगळा इव्हेंट लॉन्च करणार त्यांच्यासाठी. बरा फक्त गुच्छ नाहीये, नेहमी असेच पैसे द्या आणि असेच भरपूर सिनेमे मराठीत बनवा अशी मागणी आहे. या 26 नोव्हेंबर हा चित्रपट करण्यामागचा जो आमचा हेतू होता की ज्याप्रमाणे 15 ऑगस्ट 26 जानेवारी आणि विविध सण आपण साजरे करतो, तसंच 26 नोव्हेंबर ज्या दिवशी आपल्या देशाच्या संसदेला संविधान सुपूर्द झालं आणि हजारो वर्षाच्या गुलामगिरीतून सर्व भारतीयांना समानतेचा न्याय मिळाला, तर हे संविधान घराघरात पोहोचावं आणि खऱ्या अर्थानं भारतातील लोकांना संविधान आणि बाबासाहेब कळावे, बाबासाहेबांचे विचार कळावे आणि प्रत्येकाला आपला हक्क, आपले अधिकार हे कळावे, हा या सिनेमामागचा खरा हेतू. जवादे सरांनी आम्हाला हा चित्रपट करण्याची संधी दिली आणि त्यांनी आम्हाला ग्रीन सिग्नल दिला. मॅडम यायच्या मधामधात शूटिंगला, आणि या चित्रपटाची सर्व धुरा आमचे मित्रबंधू निलेशजी ओंकार यांनी सांभाळली. सयाजी सर,